नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि घरच्या घरी अगदी झटपट पद्धतीने तयार होणारे शेंगदाण्याचे लाडू. शेंगदाण्याचा लाडू हा आपला पारंपरिक पदार्थापैकी एक आहे. कमी साहित्यात, कमी खर्चात आणि पटकन तयार होणारा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतो. हा पदार्थ उपवासालाही चालतो. आज आपण हे लाडू अगदी सोप्या पद्धतीने आणि 2च साहित्यात बनवणार आहोत, गूळ आणि शेंगदाणे. हे लाडू जर आपण तेल आणि तूप न वापरता जर बनवले तर 3 महिनेही टिकतात. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. 2 वाट्या शेंगदाणे व्यवस्थित निवडून घेतलेले आहे. आता आपण हे कढईमध्ये भाजून घेऊया. शेंगदाणे मंद गॅसवर भाजायचे आहे. शेंगदाणे भाजताना सतत हलवत राहायचे आहे, जेणेकरून ते जळणार नाहीत आणि छान कुरकुरीत भाजले जातील. शेंगदाण्यांना छान सुगंधही येईल आणि त्यांचा रंग थोडा बदलला की ते व्यवस्थित भाजले गेले आहेत हे समजावे. शेंगदाण्याचे लाडू फक्त चविष्ट नाही तर त्यामध्ये प्रथिने, जीवनसत्वे, मेद, खनिजे असतात. त्यामुळे आपल्या शरीराला ह्यामधून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा मिळू शकते. लहान मुलांना किंवा तुम्ही जर रोज एक लाडू खाल्ला तर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर ह्यामधून ऊर्जा मिळू शकते. लाडू लहान मुलं आवडीने खातात व मोठ्यांनाही आवडतात. पाहू शकता आपल्या शेंगदाण्यांचा रंग बदललेला आहे. हे शेंगदाणे मी मंद आचेवर भाजलेले आहे. मंद आचेवर भाजल्यामुळे खरपूस होतात व रंगही छान येतो व त्याची साले निघण्यासही मदत होते. शेंगदाणे भाजून झालेली आहे. आपण आता याला एका ताटामध्ये काढून घेऊयात व थोडे थंड झाल्यानंतर याची साले काढून घेऊया. तुम्ही हे लाडू साले न काढताही करू शकतात, पण जर साल काढली तर याची चव आणखीनच वाढते. शेंगदाण्याची साल काढून झाल्यानंतर हे शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर याचा कूट करून घेऊया. शेंगदाण्याचा कूट करताना तो अगदी बारीक करायचा नाही आहे, थोडासा जाडसर ठेवायचा आहे, म्हणजे लाडू खायला अगदी छान लागतात. शेंगदाण्याचा कूट आपला तयार झालेला आहे. आपण हा शेंगदाण्याचा कूट एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता आपण यामध्ये गूळ मिक्स करून घेऊया. मी 2 वाट्या गूळ घेतलेला आहे. गूळ आणि शेंगदाण्याचे प्रमाण समप्रमाणात ठेवले तर लाडू अतिशय चविष्ट होतात. गुळाचे प्रमाण तुम्ही कमी जास्तही करू शकतात. गूळ हा सुरीने चिरून घ्यायचा आहे किंवा किसून घ्यायचा आहे. गूळ आणि शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित एकत्र करून घेऊ. गूळ आणि शेंगदाणे हाताने व्यवस्थित मिक्स होत नसतील तर ते थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यामधून 1/2 करून काढून घ्यायचे आहे. यामुळे गूळ आणि शेंगदाणे दोन्हीही एकजीव होतील व लाडू वळायला आपल्याला मदत होईल व आपला वेळही वाचेल. आता आपण हा शेंगदाण्याचा कूट मिक्सरच्या भांड्यामधून थोडासा 1/2 करून मिक्स करून घेऊया. पाहू शकता अशा पद्धतीने
आपण शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यातून काढल्यामुळे आपले गूळ आणि शेंगदाणे दोन्हीही एकत्र झालेले आहेत व्यवस्थित आणि आपला वेळही वाचलेला आहे. आता आपण हे शेंगदाण्याचे लाडू वळायला घेऊ. हे मिश्रण तयार झालेले आहे. या मिश्रणाच्या आता छोटे छोटे गोळे करून यांना लाडवांचा आकार देऊन घेऊया. लाडू खूप मोठेही करायचे नाही आणि खूप छोटेही करायचे नाही आहे, मीडियम साईज ठेवायचे आहे. पहा किती छान आणि सुंदर शेंगदाण्याचा लाडू तयार झाला आहे. या पद्धतीनेच आपण आता सर्व लाडू तयार करून घेऊया. हे लाडू आपण तेल किंवा तूप न वापरता बनवलेले आहे, त्यामुळे हे लाडू 3 महिनेही टिकू शकतात. जर तुम्ही यामध्ये जर तेलाचा वापर केला किंवा तुपाचा वापर केला तर ते 10 ते 15 दिवस टिकतात. त्यानंतर त्यांना वास येऊ लागतो. म्हणून हे लाडू नाश्त्यासोबत, डब्यात किंवा मधल्या वेळेत खाऊ शकतात. विशेष म्हणजे शेंगदाणे आणि गूळ ही स्वयंपाकघरात उपलब्ध असणारी सामग्री आहे, त्यामुळे कमी खर्चात आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. तर मग मंडळी, आज आपण अगदी सोप्या पद्धतीने स्वादिष्ट आणि पौष्टिक शेंगदाण्याचा लाडू बनवलेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की घरी करून बघा व कमेंटद्वारे मला कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा सोप्या घरगुती चविष्ट रेसिपीसाठी पुन्हा भेटूया.